दिवसात तुला जास्त त्रास होतो का, बाकी बायकांना नाही? सासूबाईंचे हे शब्द मीनाक्षीच्या काळजात सुरीसारखे खुपसले गेले. खरे तर त्या चार भिंतीच्या आड रोजच नात्यांचा एक नवा खेळ चालत असे, ज्याला मीनाक्षी घर म्हणायचा प्रयत्न करत होती. पण आजचा दिवस वेगळा होता. लग्न होऊन मीनाक्षी या घरात आली तेव्हा तिची स्वप्ने खूप मोठी नव्हती. फक्त प्रेम आणि आदर हवा होता. पण सासूबाई मंगलाबाई जुन्या विचारांच्या आणि कडक स्वभावाच्या होत्या. मीनाक्षीला मासिक पाळीचा प्रचंड त्रास व्हायचा. त्या 4 दिवसात तिची कंबर, पाय आणि पोट इतके दुखायचे की तिला नीट उभेही राहता येत नसे. त्या दिवशी सकाळी मीनाक्षीने कसाबसा चहा बनवला आणि ती सोफ्यावर जरा वेळ टेकली. तेवढ्यात मंगलाबाईंचा आवाज घुमला. काय ग मीनाक्षी, अजून स्वयंपाकघर तसंच पडले? आमच्या काळात आम्ही शेतात काम करायचो या दिवसात, आणि तुझी नखरे संपत नाहीत. त्या दिवसात तुला जास्त त्रास होतो का, बाकी बायकांना नाही? मीनाक्षीच्या डोळ्यात पाणी आले. तिने तिचा नवरा अजयकडे पाहिले, पण अजयने नेहमीप्रमाणे पेपर मागे तोंड लपवले. तो आईच्या विरुद्ध एक शब्दही बोलत नसे. दिवस सरत गेले आणि टोमणे वाढतच गेले. आजकालच्या मुली म्हणजे अगदी नाजूक साजूक असतात, असे शब्द मीनाक्षीला रोज ऐकावे लागत. एक दिवस मीनाक्षीला ऑफिसमध्ये काम करत असतानाच प्रचंड त्रास सुरू झाला. ती कशीबशी घरी आली. घरात पाहुणे येणार होते. मंगलाबाईंनी तिला विश्रांती घेऊ देण्याऐवजी कामाला लावले. बघू नका तिच्याकडे, नाटकं आहेत तिची, सासूबाई पाहुण्यांसमोर म्हणाल्या. मीनाक्षी स्वयंपाकघरात पुऱ्या तळत होती. अचानक तिचे डोके गरगरले. डोळ्यांसमोर अंधारी आली आणि ती गरम तेलाच्या कढईजवळच चक्कर येऊन खाली पडली. जेव्हा मीनाक्षीला शुद्ध आली तेव्हा ती हॉस्पिटलच्या बेडवर होती. तिच्या हाताला सलाईन लागलेले होते. डॉक्टर गंभीर चेहऱ्याने बाहेर आले. अजय आणि मंगलाबाई बाहेर थांबले होते. डॉक्टरांनी मंगलाबाईंना विचारले, तुम्ही यांच्या सासू का? मंगलाबाई म्हणाल्या, हो डॉक्टर, काय झालं? साधं पोट दुखत होतं तिचं. डॉक्टर रागाने म्हणाले, साधं पोट दुखत नव्हतं, तिला गर्भाशयाचा एक गंभीर विकार आहे, ज्याला वैद्यकीय भाषेत एन्डोमेट्रियोसिस म्हणतात. यात गर्भाशयाच्या आत असणारं अस्तर बाहेर वाढू लागतं, ज्यामुळे मासिक पाळीच्या दिवसात होणारा त्रास सामान्य नसून अत्यंत असह्य असतो. यात मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास सामान्य त्रासापेक्षा 10 पटीने जास्त असतो. ती इतके दिवस असह्य वेदना सहन करत होती. तुम्ही तिला मानसिक त्रासही दिलात. प्रत्येक स्त्रीचे शरीर वेगळे असते. जर वेळीच उपचार केले नाहीत तर याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. स्त्री असून तुम्ही दुसऱ्या स्त्रीची वेदना समजू शकला नाहीत. डॉक्टरांचे शब्द ऐकून मंगलाबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. अजयलाही स्वतःची लाज वाटू लागली की त्याने कधी आपल्या पत्नीची बाजू घेतली नाही. घरी आल्यावर घरात एक वेगळीच शांतता होती. मीनाक्षी शांतपणे आपल्या खोलीत झोपली होती. हळूच खोलीचा दरवाजा उघडला. मंगलाबाई आत आल्या. त्यांच्या हातात गरम पाण्याचा शेक घ्यायचा बेल्ट आणि 1 कप गरम सूप होतं. त्यांनी ते सूप बाजूला ठेवलं आणि मीनाक्षीच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या म्हणाल्या, मला माफ कर मीनाक्षी, मी तुला खूप बोले. मला वाटलं तू नाटक करतेस, पण एका स्त्रीनेच दुसऱ्या स्त्रीला समजून घ्यायला हवे होते. तिथेच मी चुकले. मीनाक्षीने सासूबाईंचे हात हातात घेतले. तिचे डोळेही भरून आले होते. मागून अजयही आला आणि त्याने मीनाक्षीची माफी मागितली. प्रत्येक स्त्रीची शारीरिक क्षमता आणि वेदना सहन करण्याची ताकद वेगळी असते. माझ्या काळात मी सहन केलं म्हणून पुढच्या पिढीनेही ते सहन केलंच पाहिजे, हा अट्टहास चुकीचा आहे. नात्यात टोमण्यांपेक्षा एकमेकांच्या वेदनेची जाणीव असणे जास्त महत्त्वाचे असते. अशाच हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.